जय जय रघुवीर समर्थ। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जगदंबा माता की जय। सर्व मंगल, मंगल शब्द आपण अनेक वेळेला वापरतो, पण त्याचा नेमका अर्थ काय आहे? मंगती हितार्थम सर्वती इति मंगलम। जे आत्यंतिक हिताचं आहे त्यालाच मंगल असं म्हणतात। हिंदू धर्मशास्त्रानुसार मानवाच्या मनामध्ये येणाऱ्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या ज्या इच्छा आहेत ह्या मंगल आहेत। त्याचं पर्यवसान मोक्षामध्ये होणार आहे। अशा सर्व गोष्टी मंगल सांगितलेल्या आहेत। स्वार्थरहितता, प्रेमभाव, आदरभाव, सत्कर्म करण्याची प्रवृत्ती या सर्व गोष्टी मंगल म्हणून सांगितलेल्या आहेत। आणि असं जे काही सर्वच्या सर्व मंगल आहे त्या सर्व गोष्टींचा समुच्चय म्हणजे सर्व मंगल, आणि त्या प्रदान करणारी ही भगवती आहे। आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की मला जे आवडतं ते व्हायला हवं, पण भगवती हे पाहते की ते माझ्या हिताचं आहे की नाही। ज्याप्रमाणे लहान मुलाला चॉकलेट आवडतं, गोड आवडतं, पण आई पाहत असते की यंते अति खाता कामा नये, नाहीतर त्याचे दात किडतील, त्याला काहीतरी त्रास होईल, आजारी पडेल, म्हणून त्याच्या हिताकडे तिचं लक्ष असतं, त्याच्या आवडीपेक्षा। कलियुगामध्ये सत्कर्म करण्याकडे माणसाची प्रवृत्ती कमी झालेली आहे, म्हणून मातेच्या रूपामध्ये, जगन्मातेच्या रूपामध्ये त्या भगवतीचं आपल्याकडे लक्ष असतं की आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण करायच्या, त्या मंगल असाव्या। मांगल्य हे सत्व रजतम यातील सत्व गुणातून येतं। त्यामुळं सर्व सात्विक भाव असणाऱ्या गोष्टी याला सर्व मंगल असं म्हणायचं। किंवा एका गोष्टीमध्ये सर्वच्या सर्व मंगल करण्याचं सामर्थ्य असेल तर ते सुद्धा सर्व मंगल, आणि ते सर्व मंगल म्हणजे मोक्ष आहे। म्हणून अशा नानाविध अर्थांनी हा शब्द सिद्ध होतो। त्याचा नेमका भावार्थ काय हे आता आपण पुढे पाहणार आहोत। जगदंबा माता की जय।